नमस्कार मित्रांनो, नाद आमचा या चॅनलवर आपले स्वागत आहे. चॅनलवर नवीन असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच बैलगाडा क्षेत्रातील नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील. मित्रांनो, येत्या 9 नोव्हेंबरला श्रीनाथ केसरी ओपन बैलगाडा शर्यत हे मैदान संपन्न होणार आहे. हे मैदान डबल महाराष्ट्र कुकरी पैलवान चंद्रहार दादा पाटील यांनी आयोजित केलं आहे. या मैदानात प्रथम क्रमांकात फॉर्च्युनर गाडी बक्षीस आहे. द्वितीय क्रमांकात थार आहे. तृतीय, चतुर्थ, पंचम क्रमांकास ट्रॅक्टर आहे. 6व्या क्रमांकास बुलेट आहे. 7व्या क्रमांकास युनिकॉर्न गाडी आहे. 8, 9, 10 ला शाईन बाईक आहे. प्रत्येक गट पास करणाऱ्या बैलजोडी HF डिलक्स बाईक आहे व सेमी क्वार्टर फायनलला 2 नंबरला उतरणाऱ्या गाडी 21,000 रुपये बक्षीस आहे व या मैदानाची प्रवेश फी 11,000 रुपये आहे. या व्हिडिओमध्ये आपण काही टॉपच्या नंदींची अंदाजी पैरे जाणून घेणार आहोत. तर चला सुरुवात करूया. पेडगाव व वडकी हिंद केसरी स्वस्तीच्या रायफलचा पैरा हा महाराष्ट्र केसरी कंदूरचा राजा असू शकतो. इत्तेगाव पेडगाव हिंद केसरी डॉर्लीच्या हरण्यासोबत जलवा पळताना दिसू शकतो. आंबेठाण येथे झालेल्या मैदानात या जोडीनं पब्लिकने त्यांनी पास केला तुफान स्पीडमध्ये. दोन्ही पण पब्लिकचे भिताड आहेत, तर नक्कीच हा पैरा पळताना दिसू शकतो. आखीव रेखीव मजबूत बांधा पिस्टन 22-11 सोबत वाईकरांचा रायफल 81-81 पळताना दिसू शकतो. पिंटू शेठ मोडक यांचा कॉकटेल त्या सोबत मानगर पारगावकरांचे वादळ पळताना दिसू शकतो. बुलढाण्याची आणबाण छान बुलढाणा एक्सप्रेस सध्याच्या सोबत साखरवाडीचा बावऱ्या पळताना दिसू शकतो. सप्तहिंद केसरी भारतच्या दावणीचा पट्टा रायना हा एम नानांच्या राजा बरोबर पळताना दिसू शकतो. वेगाचा शेवट सर्जाचा पैरा हा वाटेगावकरांचा बादल असू शकतो. तुम्हाला माहीतच आहे, ही गाडी खूप छान पळते. या गाडीने 1 नंबर केलेला आहे. वेगाचा शेवट सर्जा हा पब्लिकने पळत नाही, त्यामुळे त्याचा पैरा हा पब्लिकच्या भिताडच त्याला पाहिजे व वाटेगावकरांचा बादल हा पब्लिकच्या भिताड आहे. सौ उर्मिलाताई माणिक थेट गायकवाड व अवतार पवार यांचा जालना एक्सप्रेस सजून हा शवयाबांच्या पाखऱ्या बरोबर पळताना दिसू शकतो. छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन हा शेगाव एक्सप्रेस देवाच्या सोबत पळताना दिसू शकतो. मिलिंद शेठ पाटील यांचा भुंगा पाटगण निर्वाणच्या सोबत पळताना दिसू शकते. दोन्ही पण नंदी पब्लिकचे भिसाड आहेत व ही गाडी खूप छान पळते, त्यामुळे ही गाडी नक्की पळताना दिसू शकते. दिनजोडका बादशाह मथुर हा शाकीर भाईंच्या राजा बरोबर पळताना दिसू शकतो. ही गाडी जेव्हा जेव्हा एकत्र आली तेव्हा तेव्हा फायनलला पात्र झाली आहे. याच गाडीने पेडगावला बकासूर व भोजच्या सर्जाला हरवले होते. ही गाडी खूप छान पळते, त्यामुळे ही गाडी नक्की असू शकते. महाराष्ट्राचा लाडका बकासूर हा घोटकरांचा छोटा पॅकेज बडा धमाका सर्जा किंवा कारुंडे चिक्यासोबत पळताना दिसू शकतो. बकासूर चिक्याच्या जोडीपेक्षा बकासूर आणि घोटचा सर्जा या जोडीला खूप तुफान आता स्पीड लागतो, म्हणून ही जोडी 100% पळताना दिसू शकते. पण घोटचा सर्जा हा पब्लिकने पळत नाही, त्यामुळे एखाद्या वेळेस बकासूर आणि चिक्या सुद्धा पळताना दिसू शकतात. कारण हे दोन्ही पण नंदी चारी पण खांदी पीत आहेत. आतने पळतात पळतात, बाहेरनं पण पळतात, पब्लिकने पण पळतात. बाजी शार्दूल ग्रुप तळेगावकरांचा चिमण्या हा संतोष शेठ वडकर यांच्या ताई बरोबर पळताना दिसू शकतो. ही गाडी जेव्हा जेव्हा एकत्र आली तेव्हा तेव्हा फायनलची मानकरी झाली व 1 नंबर केलेला आहे. ही गाडी खूप छान पळते, त्यामुळे ही गाडी नक्कीच पळताना दिसू शकते. ताई हा पब्लिकने सुद्धा ठाम पळतो. मित्रांनो, हे सर्व पैरे अंदाजित आहेत. तुम्ही पण
तुमचे अंदाजित तैरे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकतात. की मला काय वाटतंय, कोण होईल फॉर्च्युनर गाडीचा मानकरी? कोणाच्या गोट्यात जाईन फॉर्च्युनर हे हत्यार? नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा व चॅनलला सबस्क्राईब करा.